रामकृष्ण हरे. सज्जन हो, कार्तिकी आळंदी वारी जवळ आलेली आहे. त्यानिमित्ताने आळंदीचं महात्म्य आणि आळंदीचं इतर ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपणा समोर मांडित आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असं आळंदीचं महात्म्य फार पूर्वी वर्णन करून ठेवलेलं आहे. तेव्हा आळंदीमध्ये योगायोग म्हणा किंवा माऊलींची कृपा म्हणा की आळंदीत जेव्हा 40 वर्षापूर्वी मी असं ठरवलं की आपला शेवट माऊलींच्या चरणाजवळ म्हणजे आळंदीच्या गावी अशा पुण्यभूमीत व्हावा, मृत्यूलोकाचा निरोप घेताना आपण आळंदीतून जावं असं ठरवलं. आणि मग मी प्रयत्न केला आणि असं काय माऊलीने मला योग्य ठिकाणी बसवलं की जिथून आळंदी सुरू होते पुणे आळंदी रोडला आणि तिथून प्रवेशद्वारामध्येच मला आणून बसवलं. म्हणजे तिथे आपण जागा घेतली, 4-5 मजली बिल्डिंग बांधली. तिथले उपक्रम आणि तिथले आपण काय करतो त्या संदर्भात थोडीशी माहिती आज आपणाला सांगतो आहे. कारण आम्ही काय करतो, नागरिकाचं कर्तव्य म्हणून काय असतं ते थोडंसं आपल्याला मांडतो आणि नंतरच आपण इतरांसंबंधी बोलू शकतो. तुम्ही काय करता हा प्रश्न स्वतःला अगोदर माणसांनी विचारला पाहिजे. तेव्हा आळंदीच्या प्रवेशद्वारामध्ये म्हणजे जिथून आळंदीची हद्द सुरू होते त्यात पहिला रामकृष्ण हरी आश्रम आपला आहे. तिथं रामकृष्ण हरी म्हणायचं वारकऱ्यांचा जो मंत्र आहे त्याचंच नाव आश्रमाला दिलेलं आहे. आणि पुढे आश्रम म्हणजे श्रमापर्यंत आजही 81 वर्षामध्ये मी सकाळी 6 ते संध्याकाळी म्हणजे रात्री 10पर्यंत आजही काम करतो आहे. आणि हे एक डोळा पूर्ण गेला आहे आणि सगळ्या अनेक समस्या असतानासुद्धा जी आतली ऊर्जा आहे माऊलींच्या कृपेने संतांच्या कृपेने, जसं कीर्तनाचे रंगी शक्ती अद्भुतते अंगी जसं म्हटलं आहे तसं त्या भावनेची शक्ती अशी असते की तिथे हे सर्व म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी या आश्रमामध्ये आपण राबवित आहोत. तेव्हा आळंदीचा प्रवेश करतानाच ते महाद्वार आहे आणि मग आळंदीच्या हद्दीतला पहिला आपला आश्रम आहे. सगळं आळंदीला आपण टॅक्स भरतो आणि आळंदीच्या परिसरामध्ये आपण आहोत. काय करतो आपण तिथे त्या रामकृष्ण हरी आश्रमामध्ये, का आळंदीला आलो हे तुम्हाला समजलं. आणि तिथे आश्रम उभा केला तर काय करतात त्या आश्रमामध्ये नाव रामकृष्ण हरी आश्रम. तिथे सुसज्ज ग्रंथालय आहे. माझे वर्गमित्र कुरेकर बाबांनी सुद्धा मी जेव्हा आता अमृत महोत्सवाला माझे आणलं त्यांना तेव्हा ते ग्रंथालय पाहून त्याच्या सहकार्याला म्हणले आपल्याकडे आहे का असं, किती टापटिपण किती सुंदर असं त्यांनी वर्णन केलं. आमचे जाधव महाराज त्यांनी नारायण महाराज जाधव त्यांनी तर खूपच कौतुक त्यांच्या प्रवचनातून केलं. तर तिथले जे सगळे उपक्रम त्यांनी पाहिले तर इथे 20,000 ग्रंथ असणारे विश्वकोशापर्यंत सगळे ग्रंथ आहेत. अभ्यासिका एक मजला संपूर्ण अंडरग्राऊंड अभ्यासिका आहे. 70 विद्यार्थी क्लास 1 आणि सुपर क्लासचे अभ्यास करतायत तिथे. कीर्तनाचं प्रशिक्षण मी देतो आहे आजही या वयामध्ये. 40 विद्यार्थी महाराष्ट्रातून माझा वेळ घेऊन येतात आणि त्यांना प्रशिक्षण कीर्तन प्रवचन त्यानंतर निवेदन समुपदेशन ज्या ज्या काही गोष्टी पारमार्थिक आहेत त्या सगळ्या मी स्वतः इथे शिकवतो आहे. तेव्हा आणखीन एक संत वाङ्मय प्रकाशन आपलं स्वतःचं आहे. 80 पुस्तकं आत्तापर्यंत आपण लिहिलेली आहेत. इथे ते आहेत, पाहायला मिळतील तुम्हाला. आणि आत्ता आधुनिक जे तंत्र आहे यंत्र आहे तर त्याचं जे प्रसारण आहे तर आता कोरोनापासून भारतीय विद्यापीठात 4 वर्षाचा अभ्यासक्रम मी मुलांना शिकवला आणि वारकरी कीर्तनाच्या पोरांनी डिग्र्या घेतल्या. माझेच पुस्तकं विद्यापीठाने मान्य केले, इथून जाऊन येऊन शिकवलं आणि ते फार मोठं चांगलं मी काम केलं की आपला
वारकरी संप्रदाय विद्यापीठ स्तरावरून जगात गेला पाहिजे. आणि आत्ता मग डोळे गेले, वृद्धत्व आलं, ते कोरोना लागला, नंतर मग आमचा अभ्यासक्रमही पूर्ण झाला, पोरांनी डिग्र्या घेतल्या आणि मग आता इथं थोडा वेळ मिळायला लागल्यानंतर आता बाहेर पडता येत नाही. काय करायचं तर यूट्यूबला चॅनल सुरू करून आत्ताही मी 6 व्हिडिओ करतो आहे रोज. यूट्यूबला 5500 म्हणजे 5,500च्या पुढे यूट्यूबला व्हिडिओ आहेत. अगदी वेद उपनिषदापासून तर आत्ता संत वाङ्मयापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी आत्ताही कार्यरत आहे. असं आळंदीत या आश्रमातलं कार्य असताना या आळंदी हद्दीचा जो रस्ता आहे स्वच्छ आणि सुंदर व्हावा ही अपेक्षा आहे. आणि म्हणून आळंदीचं महात्म्य सांगत असताना लक्षवेधी म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे पुढारी लोक आहेत, म्हणजे राजकीय कार्यकर्ते आहेत, त्यानंतर नगरपरिषद आहे, संस्थान आहे, त्याच्यानंतर शासन आहे, यांनी या पालखी महामार्गावर निदान त्या प्रवेशद्वारापर्यंत आळंदीच्या हद्द जिथून सुरू होते तर माऊलींच्या मंदिरापर्यंतचा आता 1 कोटी रुपये त्यांनी जे मंजूर केले. तर पहिला व्हिडिओ मी त्याचा आभार प्रदर्शन केला परवा, त्याच्यानंतर काल एक व्हिडिओ केला आणि आज हा व्हिडिओ करतो. कारण मला असं वाटलं की मी काय करतो हे अगोदर सांगितलं पाहिजे ना, आणि म्हणून थोडासा तपशील आपल्याला सांगितलेला आहे की आश्रम तुम्ही काय करता. आपण जेव्हा दुसऱ्याचं काही सांगायला जातो तेव्हा आपण आपलं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून आत्मनिरीक्षण म्हणून माझं जे कार्य आहे घरदार सोडल्यानंतर शेवट आपला इथे व्हावा म्हणून 40 वर्ष मी इथे माऊलींच्या या दरबारामध्ये काम करतो आहे. माऊलींची कृपा आहे, आपल्या सर्वांची कृपा आहे. तेव्हा आत्ता जे 1 कोटी रुपये शासनाने किंवा ज्यांनी मंजूर केलेत शासनाकडे सुपूर्द केलेत संस्थांनी, तर ते या हद्दीपर्यंत तरी चांगला सुंदर स्वच्छ रस्ता व्हावा अशी माझी इच्छा होती. म्हणून मी प्रत्येक दिवशी आता एक व्हिडिओ वारीपर्यंत करणार आहे. बाकीचे माझे व्हिडिओ आहेतच, पण हे लोकांचं नजर लक्ष वेधण्यासाठी हा आळंदी वारीचा भाग आजचा 3रा आहे. तेव्हा सज्जनो हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.